भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा नगरसेवक श्री अतुल माने यांची सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विविध संस्थांच्या व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। गणेशनगर येथील स्वदेशी विला या श्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभ संपन्न झाला। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ, गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट तसेच प्रभात क्रमांक 15 मधील सन्माननीय नागरिकांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्री अतुल माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री प्रमोद शेटे, श्री सतीश सारडा आदींनीही त्यांचा सत्कार केला। यावेळी बोलताना श्री रावसाहेब पाटील यांनी श्री माने यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव करताना सांगितलं की अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात ठसा उमटवला। स्वर्गीय मदन भाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसलेली त्यांची तळमळ आणि कार्यक्षमता आजही कायम असून आमदार श्री सुधीरदादा गडगे यांच्या नेतृत्वाशी असलेली त्यांची निष्ठा यामुळेच त्यांना ही जबाबदारी मिळाली। त्यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला निश्चित गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांनी शहर विकासासंदर्भात विविध सूचना व मागण्या मांडल्या। सत्काराला उत्तर देताना श्री अतुल माने म्हणाले की सामान्य कुटुंबातून राजकारणात येणं सोपं नव्हतं, मात्र निष्ठा, मेहनत आणि धडाडीच्या जोरावर आज या पदापर्यंत पोहोचलोय। माझ्या राजकीय वाटचालीत मदन भाऊ यांनी मार्गदर्शन केलं, तर सध्या आमदार सुधीरदादा गडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरातील क्रीडांगणं, आरक्षित भूखंडाचा विकास, भाजप मंडई, महानगरपालिकेची नवीन इमारत तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देणारी धोरणं राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपाचे सर्व नेते, गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, स्वदेशी उद्योग समूहाचे संचालक तसेच गणेशनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी जैन प्रकोष्ठाचे पश्चिम विभाग प्रमुख प्रशांत गुंडाजे यांनी आभार मानले। भारतीय जैन प्रकोष्ठाच्या वतीने गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि गणेशनगरमधल्या सर्व ज्या बंधुभगिनीच्या वतीनं आज सभापती झाल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे। खरं तर सभापती पण महत्त्वाला मिळाला म्हणजे बोर्ड हे महापालिकेचं एक खजिनदार पद मिळाल्यासारखं आहे आणि सगळ्यात मोठं पद ते आहे। बाकीची सगळी मानाची पदं असली तरी हे कामाचं पद आहे आणि त्यामुळं त्यांना एक जे पद मिळालं तर त्यांची निष्ठा, त्यांचं पक्षावरती असलेलं प्रेम, त्याचबरोबर अतुल हा नेहमी ज्यांच्याबरोबर असतो त्यांच्याबरोबर कायमच प्रामाणिक असतो। मी मदन भाऊच्या वेळेला बघितलं आणि आता सुधीरदादांच्याबरोबर काम करत असताना कुठंही निष्ठात न घालता एक सुधीरदादा म्हणजे सुधीरदादा या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे। अतुलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एक दत्त मंदिर साई मंदिर एक चांगल्या पद्धतीनं बांधलं, बघण्यासारखं आहे की सर्वांनी जाऊन तिथं भेटण्यासारखं आहे। ते त्याचं सामाजिक कार्य मोठं झालं। मला वाटतंय राजकारणात नाही म्हटलं तरी 15-20 वर्षे काम करत आहे आणि मला विचार बघितलं की ज्यावेळेला भेटेल त्यावेळेला अतुल नम्रपणे वागणं, सर्वांशी बोलणं हे त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे। आज जैन प्रकोष्ठच्या आणि ह्या भागातल्या सर्व लोकांच्या वतीनं सत्काराचं आपण आयोजित केलं आहे। आपल्या इथल्या जे काही प्रॉब्लेम असतील, ज्या काही अडचणी असतील ते अतुल नक्कीच सोडवेल याचीही मला खात्री आहे। गणेशनगर भाग हा जरी भाजपचा पालिकेला नसला तरी आमचे पापा असतील, आमचा नलवडे असेल, अजय असेल, हे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं। पवार साहेब हे जरी निवडून नाही आले असले तरी सुद्धा हे भारतीय पक्षाचे, जनता पक्षाचे आहेत आणि हे उमेदवार आहे असं समजूनच यांच्याकडे सुद्धा तुम्ही बघावं असंही या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो। आपण सर्वजण त्या निमित्तानं आलात। जैन प्रकोष्ठचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहे।
जैन समाज जास्तीत जास्त कसा भाजपला जोडला जाईल त्या पद्धतीनं हा जैन समाजाचे आमचे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. आपण सर्वांनीच अतुलला तिच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊया आणि त्यांचा सन्मान आपण या निमित्ताने करूया.